नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना बलराम मिरचीमध्ये आपण सुरुवातीच्या 70 दिवसात 5 ते 6 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो का, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण जर बघितलं, सध्या अवकाळी पाऊस संपूर्ण नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस गेल्या 10-12 दिवसापासून त्रास देतोय. या ठिकाणी तुम्ही बलराम मिरचीचं सेटिंग बघताय. 5 मार्चला लागवड केलेला प्लॉट आहे. आज दिनांक 16 मे 2025ला व्हिडिओ घेतोय. 5 मार्च 2025ला लागवड केलेली आहे. नीट लक्षात घ्या. म्हणजे प्लॉट जवळजवळ 70-71 दिवसाचा आहे. प्लॉटचा तिसरा तोडा सुरू आहे. पहिला तोडा साधारणतः एक 300-400 किलोचा झाला. दुसरा तोडा 1400 किलोचा, म्हणजे एक जवळजवळ 1.5 टनाच्या आसपास. आणि तिसरा तोडा आतापर्यंत 2200-2300 किलो माल तोडलाय. अजून 400-500 किलो म्हणजे 3 टन. म्हणजे एकंदरीत 70 दिवसामध्ये 3 अधिक 2 अधिक 500 किलो, जे 5.5 टनाचा तोडा त्या ठिकाणी 70 दिवसात होऊ शकतो का, तेवढं उत्पादन मिळू शकतं का, त्या संदर्भात व्हिडिओ बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शुभम शंकर नाटे, गाव पाडे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 8668238737. परत एकदा सांगा. 8668238737. एकंदरीत डॉक्टर किसानचं जे काही मार्गदर्शन तुम्ही घेतलं, आणि ते मार्गदर्शन घेतल्यानंतर जर 5 मार्चचा विचार केला, तिथून जवळजवळ एप्रिल एंडपर्यंत टेम्परेचर खूप हाय होतं. आत्ता गेल्या 10-12 दिवसापासून टेम्परेचर आहे, पण पाऊस होतोय. एकंदरीत तुम्हाला म्हणजे जे काही योगदान डॉक्टर किसानच्या माध्यमातून मिळालं, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आपला हा बलराम मिरचीचा प्लॉट आपण डॉक्टर किसानच्या कन्सल्टन्सी अंडर आपण दिलेला आहे. त्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन भेटत असते. 15 दिवसाचे शेड्यूल आपल्याला भेटते. त्यामध्ये आपल्याला फोटो सेंड करायला लागतो. त्यामध्ये आपल्याला फवारणीचे व खतांचे शेड्यूल 15 दिवसाचे भेटते. त्यानुसार आपण फॉलो करतो ही सर्व ट्रीटमेंट आपण आपल्या प्लॉटवरती. ते शेड्यूल जे काही तुम्ही फॉलो करत आला दर 10-12-15 दिवसाचं, त्याच्याने तुम्हाला काही फायदा झाला का नुकसान झालं? नाही, आपल्याला फायदाच झाला. सेटिंग चांगली झाली होती. बघा ना, या ना इकडे पुढे. आपण ही सेटिंग या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. या बाजूला देखील तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ही क्वालिटी जर तुम्ही बघितली, त्या बाजूला देखील क्वालिटी तुम्ही बघू शकता. तर मग यासाठी या सध्याच्या परिस्थितीमध्ये बलराम असेल, इतर सेगमेंटच्या ज्या काही मिरची पिकामध्ये दुसरा तिसरा तोडा असेल, त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून जसं तुम्ही 3 तोड्यापर्यंत 5 टनापर्यंत पोहोचले, अजून आपल्याला 10 ते 15 टन माल जर घ्यायचा असेल या क्षेत्रामधून, तर आपल्याला पुढचे 15-20 दिवस खूप चांगली काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणीचं नियोजन असेल, तर ही क्वालिटी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा सध्याचा जो वातावरणाचा इफेक्ट आहे, जे ढगाळ हवामान असेल, येणारा अवकाळी पाऊस असेल, वाढलेली ह्युमिडिटी असेल, या ठिकाणी डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव मिरची पिकावर होतो. त्याचप्रमाणे वरती कीटकनाशकांच्या फवारण्या करत असताना इन्सेक्टिसाइडच्या फवारण्या आपण कोणत्या केल्या पाहिजे? सर्वात प्रथम तुमचा रूट झोन चांगला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी याच दरम्यान तिसरा चौथा तोडा असेल, दुसरा तिसरा तोडा असेल, त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन वरद फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन 10-40-40 या खताची मात्रा देऊन घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी डावणी मिल्डू, त्याचप्रमाणे पावडरी मिल्डू म्हणजे डावणी आणि भुरी आणि करपा या तिघांचं एकत्रित काम करण्यासाठी एकच स्प्रे तुमचा कोणता गेला पाहिजे? धनकीर्तीचा स्पॉट किलर 200 लिटरला 500 मिली आणि 22 कार्बेंडिझम 200 ग्रॅम असा एक स्प्रे गेल्यानंतर 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर तुमचं सकिंग पेस्ट, ज्याला आपण पांढरी माशी म्हणतो, हिरवे तुडतुडे म्हणतो, या सगळ्यांवर काम करणारं BASFचं इफेकॉन एकरी 360 मिली हे कीटकनाशकचा स्प्रे गेला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला चांगला जोमदार फुटवा चांगला मिळवण्यासाठी चौथा तोडा येतोय तुमचा, शेंडा चांगला चालला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटिनम 200 लिटरला 500 मिली 19-19 या खताची मात्रा, विद्राव्य खताची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी 500 ग्रॅम, जिब्रालिक ऍसिड 2 ग्रॅम असा एक स्प्रे करून घेतल्यानंतर परत एकदा डावणी आणि भुरीसाठी स्प्रे करत असताना ॲमिस्टार ऑप्टी प्लेन ॲमिस्टार नाही, ॲमिस्टार ऑप्टी एकरी या ठिकाणी 200 ml एकरी प्रमाण. पाणी तुमचं 300, 400, 500, 600 लिटर लागू द्या. ॲमिस्टार ऑप्टी 200 मिली तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची. त्यानंतर परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला जसं तुम्ही एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 देताय, त्यानंतर 9 ते 10 दिवसाने तुम्हाला जमिनीतून एकरी 10 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम बोरान
या खताची मात्रा देऊन घेतल्यानंतर तुमचा चौथा तोडा येतोय त्यावेळेस तुम्हाला वेगोमास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे करायचा आहे. लाल कोळीचा प्रादुर्भाव जर तुमच्याकडे दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुनोची 100 मिली आणि देशी अल्कोहोल 750 मिली, ॲमिस्टार ऑप्टी सांगितलं तुम्हाला, अल्ट्राबॅक 22 सांगितलं, त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी स्पॉट किलर आणि 22 म्हणजे या बुरशीनाशकांच्या फवारण्या सांगितल्या, अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं. काका 2 मिनिटं या ना इकडं. तुमची एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. कारण तुम्ही आमच्यापेक्षा मोठे, खूप दिवसापासून तुम्ही शेती करतात. पण एक प्रश्न तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे, की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं तुम्ही. ठीक आहे, तुमच्या चिरंजीव हे नाहीये आता प्लॉटवर. त्यांनी सांगितलं आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर केलेली शेती यामध्ये काय बदल जाणवला? खर्च लिमिटेड झाला आणि पीक चांगलं झालं. खर्च लिमिटेड झाला आणि पीक चांगलं झालं. इतर शेतकऱ्यांना नवीन तुमचा नातू आहे हा? नाही, मुलगा आहे. याच्या वयाच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? किसानचंच घ्या असं माझं म्हणणं नाही, पण शेती करताना नक्की चांगलं मार्गदर्शन घ्या. डॉक्टर किसानचं घ्या असं माझं वैयक्तिक मत नाहीये, परंतु शेती करताना आज या बदलत्या वातावरणामध्ये चांगल्या मार्गदर्शनाची जोड घेऊन आपल्या शेतीमध्ये आपण सक्षम त्या ठिकाणी होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत प्रामाणिक एकदम घेतलंच पाहिजे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, बलराम मिरचीमध्ये 3ऱ्या तोड्यापर्यंत 5 टनाचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मग पुढच्या 3 ते 5 तोड्यामध्ये 20 टनापर्यंत आपण का जाऊ शकत नाही, त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.